काकूबाईंनी तसे करताच दादांना चांगले आरोग्य प्राप्त झाले। श्री स्वामींची जेव्हा कृपा होते तेव्हा कोणत्याही प्रकारचे आजार आणि विकार राहत नाहीत। नानासाहेब नावाचे श्री स्वामींचे भक्त केजेगावी मोगलाईत राहत होते। त्यांनी पुष्कळ पैसे खर्च करून श्री स्वामींचा मठ स्थापिला होता। श्री स्वामींच्या पादुका मठात स्थापन करायची आज्ञा त्यांना श्री स्वामींनी एकेकाळी केली होती। त्यासाठी नानासाहेब श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात। तेव्हा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, दादाला आमच्या भेटीसाठी इथे आण, पादुका मठात स्थापन करायच्या आहेत। तेव्हा काकूबाई म्हणतात, तो अज्ञान आहे तशात तो शरीराने असमाधानी आहे, मला सांगा त्याची काळजी कोण घेणार। तेव्हा श्री स्वामी म्हणतात, तू पाठवून दे, त्याला आम्ही सांभाळू। तेव्हा काकूबाई म्हणतात, तुम्हाला असे म्हणण्यास जाते काय, यावेळी आम्हाला जे भले वाटते तेच आम्ही करू। शेवटी सेवेकऱ्यासोबत दादा मठात पादुका स्थापन करून अक्कलकोटला परत येतात। तेव्हा श्री स्वामी सेवेकऱ्यांना आज्ञा करतात की दादाला मुंबईच्या गादीवर बसवा, दादाला स्वामींसुताची कफनी, झोळी आणि निशाण देऊन गोसावी बनवा आणि याला स्वामींसुताची गादी चालवण्यास द्यावी। काकूबाईंनी या गोष्टींसाठी अनेक प्रकारे विरोध केले। शेवटी ब्रह्मचार्यांनी दादास मुंबईहून अक्कलकोटास पाठवले। तेव्हा श्री स्वामींनी भुजंगास आज्ञा केली की ह्या माझ्या पादुका घे आणि दादाच्या डोक्यावर ठेव। भुजंगाने तसे केले आणि काय चमत्कार, श्री स्वामींच्या पादुका दादाच्या शिरी पडताच दादाच्या मनास उपरती झाली। सर्व अज्ञान लयास जाऊन हृदयातून ज्ञानगंगा वाहू लागली आणि दादा श्री स्वामींस पूर्ण हृदयाने समर्पित झाले। हे पाहून काकूबाई मनातच दचकतात आणि श्री स्वामींना म्हणतात, हे काय विपरीत करता, दादाच्या डोक्यावर पादुका का म्हणून ठेवत आहात। तेव्हा श्री स्वामी म्हणतात, आम्ही योग्य तेच करत आहोत, त्यामुळे व्यर्थ बडबड करू नकोस। तेव्हा काकूबाई तिथे आकांडतांडव करतात, पण श्री स्वामी तिच्याकडे लक्ष देत नाहीत। दुसऱ्या दिवशी दादाला गोसावी बनवून श्री स्वामी दादास भिक्षा आणण्यासाठी पाठवतात। तेव्हा श्री स्वामी प्रेमाने दादाला जवळ बोलावतात आणि म्हणतात, ही काकूबाई अनुसया माता आहे, सर्वप्रथम तू हिच्याकडे भिक्षा माग। तेव्हा दादा काकूबाई जवळ येतो। काकूबाईस फार दुःख होते। तेव्हा दादा काकूबाईंस म्हणतात, आजपासून ही ऐहिक सुखे मला तुच्छ वाटत आहेत। पुत्राचे हे बोलणे ऐकून काकूबाई आणखीनच दुःखी होतात आणि पुढे दादा स्वामीसुताच्या गादीवर बसून मुंबईची संस्था चालवतात। अशा प्रकारे ग्रंथकाराने दादाच्या चरित्राचे कथन करून या 18व्या अध्यायाची समाप्ती केली आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।